रामकृष्ण हरी. तुका म्हणे धन धनासाठी घेती प्राण. आणि अगदी त्याच प्रकारे या कथेतून देखील आपल्याला हे समजतं की धन जोपर्यंत या लेकरांना प्राप्त झालं नव्हतं तोपर्यंत हे चारही लेकर एकमेकांशी अतिशय मैत्रीपूर्ण व्यवहार करत होते, प्रेमपूर्ण व्यवहार करत होते, जिव्हाळ्याने वागत होते. परंतु ज्या क्षणाला यांना त्या धनाचा लोभ हृदयामध्ये निर्माण झाला त्या क्षणापासून यांच्या मनामध्ये असणारं प्रेम, यांच्या हृदयामध्ये असणारा जिव्हाळा आणि यांच्या आचरणामध्ये असणारी नीतिमत्ता या सर्वांचा अंत झालेला आहे. हे कशामुळे झालं तर या धनामुळे झालं. त्यामुळे आपण देखील हे सांसारिक जीवन जगत असताना आपल्या नशिबामध्ये, आपल्या कर्तृत्वाने, आपल्या प्रयत्नाने जी काही धनसंपदा प्राप्त होईल मध्येच आपण समाधानी राहायला हवं. परंतु इतरत्र कपट मार्गाने, इतरत्र कुरघोड्या करून दुसऱ्याच्या हक्काचं लुबाडण्यासाठी प्रयत्न केला तर निश्चित समजायचं एकतर ती धनसंपदा आपल्याला प्राप्त होणार नाही. पण जेव्हा निशिमुकू किंवा जरी ती धनसंपदा आपल्याला दुसऱ्याच्या हक्काची प्राप्त झाली, समाजाचं शोषण केलं आणि आपल्या कुटुंबाचं पोषण केलं, ती धनसंपदा आपण हडप केली तर देवाकडे ना 3 मार्ग आहेत आपल्या जवळ असणाऱ्या वाईट मार्गाने कमवलेल्या धनसंपत्तीला वसूल करण्याचे. देवाचा पहिला मार्ग तो म्हणजे आपल्यावर देव अशी कोणती नैसर्गिक आपत्ती घालतो की त्यामध्ये आपल्या वाईट मार्गाने कमवलेल्या संपत्तीचा बऱ्यापैकी नाश होतो. त्यातूनही संपत्ती राहिली देवाकडे दुसरा मार्ग आहे. देव आपल्यावर एखादा असा आजार लावतो की त्या आजारामध्ये खूप साऱ्या धनसंपत्तीचा नाश पावतो. तरीही वाईट मार्गाने कमवलेल्या संपत्तीचा नाश नाही झाला तर देवाकडे तिसरा मार्ग आहे. आणि तो म्हणजे कोणता तर देव त्या व्यक्तीच्या घरामध्ये असं लेकरू जन्माला घालतो की ती उधळपट्टीच करणार असतं. म्हणून जितकं शक्य होईल तेवढं चांगल्या मार्गाने धन कमवायला हवं आणि त्याचा विनियोग आपण आपल्या कुटुंबासाठी करायला हवा. नक्की वाईट मार्गाने धन कमवावं आणि अशा प्रकारे आपल्या जीवानिशी आपण आपल्या जीवाला मुकावं असं आपण जीवनामध्ये कधीच करायला नाही पाहिजे. तर हा व्हिडिओ आपल्या सर्वांना कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आपल्या सर्वांच्या कमेंट्स पाहून आम्हाला अतिशय प्रोत्साहन प्राप्त होते. नक्कीच याहून अधिक चांगल्या प्रकारच्या कथा जेणेकरून आपल्याला सामाजिक संदेश अध्यात्माला जोडून कसा असेल त्याचा आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे येणाऱ्या व्हिडिओ मध्ये मार्गदर्शन करणार आहोत. तर तुम्हा सर्वांचं प्रेम आपल्या माऊलींचा वारसा या चॅनलला असंच प्राप्त होत राहावं ही सदिच्छा व्यक्त करतो. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये. रामकृष्ण हरी.